सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर, डोळे लगत मिटलेले. स्थिर सुखमासन आहे. त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. खांदे कोपरे शिथिल असतील. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. अलगद डोळे होऊन समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करतोय नेत्रशुद्धी. बहिर त्राटक. अ, ओम आणि चंद्रबिंदी 3.5 मात्रांचा बनलेला ओम. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जवळ झाले असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या. ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा हा गणेश रूपी ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. ओम दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच चिंतन आणि ओमचंच मनन. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास आणि उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन घ्या. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचे दर्शन.
निर्माण झालेली अलगद आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊन अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन आणि रिलॅक्स. आता दोन्ही पाय विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर. आता पायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच. तुम्हाला मनीषाताई जमत असेल खाली बसून तर ठीक आहे, नाहीतर चेअरवर बसून करा. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि मग अंगठा हातमध्ये, त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करूया. पुन्हा ओपन करायचंय. जास्तीत जास्त ताण. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया. स्ट्रेच. अंगठा हातमध्ये, मग त्याच्यावर 4 बोटं. ओपन. ताण. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. बरोबर. पुन्हा ओपन करायचंय. आणि आता पावलं जोडून हाताचे तळवे जे आहेत हे जमिनीला समांतर करा. आणि आता श्वास घेत आपल्या अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे आणि तळवे स्वतःकडे घ्या. वरती खेचून श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. थांबायचंय. दोन्ही हात थोडा वेळ खाली घ्या. हाताला रग लागू शकते. आता दोन्ही हात मागे, पाठकणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता सुरू करूया. श्वास घेत घेत मान उजवीकडे जाईल. मागची भिंत बघा. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. एक लास्ट राऊंड. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आणि आता हलकीशी मान टिल्ट होईल. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. ठीक आहे. सुरुवात करूया. श्वास घेत मान उजवीकडे. श्वास सोडत सोडत डावीकडे. पुन्हा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. अवकाश श्वास घेत मध्यभागी. आणि आता पुन्हा श्वास घेत मान सावकाश वर, चेहरा सिलिंगकडे. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन करूया. आपली मान सावकाश उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करूया. आता उजव्या पायाचा जो तळवा आहे तो स्वतःकडे खेचून घ्या. डावा पाय रिलॅक्स ठेवा. फक्त उजवा पाय स्वतःकडे खेचून घ्या. पाऊल जे आहे ते. आणि आता जमिनीला घासत घासत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जा. बरोबर. आणि पुन्हा मध्यभागी. पाऊल आपण स्वतःकडेच खेचून घेतो. बरोबर. पुन्हा एकदा उजवीकडे जास्तीत जास्त जमिनीला घासत आणि मध्यभागी. उजवीकडे मध्यभागी. उजवा पाऊल रिलॅक्स. आता डावा पाऊल स्वतःकडे खेचूया आणि जमिनीला घासत डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, मध्यभागी. डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. डावा पाय रिलॅक्स करायचा आहे. बरोबर. आणि दोन्ही पावलं जोडून घ्यायची.
पावलांची पकड, आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. बरोबर. बरं तुम्ही साधी मांडी घाला मनीषाताई. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हा. आता दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या. आधी जास्तीत जास्त बोट स्ट्रेच करा. जास्तीत जास्त ताणा. आणि अंगठा आतमध्ये मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मुठ वळून घ्या. बरोबर. ठीक आहे. आणि आता फक्त मनगटामध्ये मुठ वर खाली करा. फक्त मनगटामध्ये हात हालचाल. बरोबर. वर खाली. हा. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. हाताची मुठी ओपन करा. हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता दोन्ही हात फोल्ड करूया. सरळ. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. दोन्ही हात आता वरती डोक्याच्या दिशेने. आणि मग पुन्हा फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. बरोबर. दोन्ही हात समोर घ्या. आणि पुन्हा हात फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. पुन्हा दोन्ही हातांची बोटं खांद्यावर. कोपरा समोरून जॉईंट. आणि आता सुरुवात करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 1 2 3. विरुद्ध बाजूने कोपरा जॉईंट. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबूया. आणि आता दोन्ही हात तुम्ही गुडघ्यांवर ठेवा. तिथल्या तिथे विश्रांती. डोळे मिटून. आता जर शक्य असेल तर बटरफ्लाय मध्ये बसायला बघा. आणि मग आपल्याला हळूहळू गुडघे वर घ्यायचे. शक्य असेल तर, नाहीतर राहते. गुडघे वर घ्यायचे. खाली. वर. बरोबर. खाली. वर. खाली. वर. खाली. आणि आता जास्तीत जास्त गुडघे वर खाली मुवमेंट करण्याचा. सावकाश सावकाश. सावकाश पाय सरळ करायचे. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया. रिलॅक्स. करूया आपण जानुशिरासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. तुम्हाला पाठदुखीचा त्रास आहे का नाहीये? नाहीये. आहे का? आहे. ठीक आहे. मग तुम्ही हे पुढे झुकणार आसन करणं टाळा. तुम्ही फक्त शक्यतो पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आता इथे डावा पाय आपण फोल्ड करून उजव्या पायाच्या मांडीला लावतोय. दोन्ही हात आपल्याला उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. आणि आता हळूहळू एक श्वास भरून घ्यायचा. आणि श्वास सोडत जेवढं पुढे जाता येईल तेवढंच पुढे जा. जास्त पाठीला त्रास नका देऊ. बस. जास्त नका देऊ. आणि हात जमिनीवरती ठेव. हात जमिनीवर ठेव. बस. बस तिथेच तेवढंच थांबा. आणि बाकी ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले हात पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. इथे नॉर्मल श्वास आपला चालू असेल. आणि मग उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हायचं. डावा पाय सरळ करायचा. आणि मग उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. आणि श्वास सोडत जेवढं म्हणून पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. आपले हात जमिनीला टेकवायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा. हाताची कोपरे जमिनीकडे सैल सोडून कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबायचं. नॉर्मल श्वास चालू असेल. खांदे एकदम रिलॅक्स. आणि मग चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत कमरेत सरळ घ्यायचं. सावकाश. आपल्याला उजवा पाय सरळ करायचा आहे. थोडा वेळ विश्रांती घ्यायची. आणि मग पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्यायचे एकत्रित.
आपण मगाशी जे एकेका पायाने केलं, आता दोन्ही पाय एकत्रित जुळवून करण्याचा प्रयत्न. मनीषाताई, तुम्हाला पण पुन्हा, तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा, जास्त स्ट्रेच घेऊन नका. दोन्ही हात आपल्या पायाच्या मांडीवर ठेवायचे, नजर समोर, पाठीचा कणा सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपले पाय, आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत घेऊन जायचे. जेवढं शक्य आहे तेवढंच पुढे झुकायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा आणि मग आपली हनुवटी गळ्याकडे घेण्याचा प्रयत्न आणि आपोआप कपाळात गुडघ्याकडे जाईल. आणि यथाशक्ती थांबा. श्वास चालू. पुनः चालू करताना तिथल्या तिथे सरळ आणि विश्राम. मान मागे सैल सोडायची, रिलॅक्स. आता दोन्ही पाय पुन्हा सरळ करा आणि आपली हाताची कोपरं आहेत ना ती मागे जमिनीवर टेकवा. हाताची कोपरं, हा बरोबर. आणि मान मागे सैल सोडा. मान मागे सैल सोडा. थोडासा आपल्या पाठीचा भाग थोडासा वर उचलण्याचा प्रयत्न करा. मान मागे सैल सोडा. बॅकवर्ड बेंड आपण घेतलाय. पाठदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरतं. श्वास घेतोय, सोडतोय. हळूहळू वर या. हळूहळू मान सरळ करा, अगदी सावकाश. आणि पुन्हा हाताच्या आधाराने कमरेतनं सरळ सावकाश. आणि आता एकेका पायाने आपण वज्रासन घालूया. वज्रासन जमतं? जमेल वज्रासन तुम्हाला? मनीषा ताई, जमेल ना? ट्राय करा. जास्त अनकम्फर्टेबल वाटलं तर सोडायला हरकत नाही. ठीक आहे. दोन्ही पाय जोडून एक एक पाय फोल्ड करून वज्रासन करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, पाऊल सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करून पाऊल डाव्या सीट. बरोबर, सावकाश. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. कोपरा शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घेऊया आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, डोळे अलगद मिटून. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सतर्कता. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी ठेवा. बरोबर, हाताची कोपरं जमिनीला समान. आता हे जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आपली हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. बरोबर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. छान. आणि आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा, तळवे सिलिंगकडे. परफेक्ट. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि संपूर्ण शरीराला खेच द्या. उभ्या कक्षेमध्ये खेच. जास्तीत जास्त ताण, 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 ताण. पुन्हा दोन्ही हातांची बोटं सोडून घ्या आणि तिथल्या तिथेच दोन्ही हात जोडून घ्यायचे. बरोबर, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात पुन्हा मांडीवर आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्राम घ्या. रिलॅक्स. करूया आपण सुलभ उष्ट्रासन आणि त्यासाठी आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचं. गुडघ्यांवर उभं राहा. मॅटवर आहे ना खाली, खाली मॅट असेल तरच गुडघ्यांवर उभे राहा. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. आपण आधी मॅटवर चालणार आहोत गुडघ्याने. हा, आता मॅटच्या एका टोकाला यायचं आणि एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गुडघ्यांनी चालायचं मॅटवर. सावकाश. दोन्ही हात कमरेवर, तोल जाऊ देऊ नका. स्वतःचा तोल सांभाळायचा आहे आणि ही कृती करायची आहे. बरोबर, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मॅटवर चालायचं. आपले गुडघ्याचे स्नायू जे आहेत किंवा तिथले जे जॉईंट्स आहेत ते अधिक मोकळे होतात. बरोबर.
1 ते 2 वेळेला ही कृती करायची आणि मग सेंटर मध्ये येऊन थांबायचं. सेंटरला येऊन थांब. सावकाश. दोन्ही हात खाली घ्या. दोन्हीही गुडघ्यांमध्ये आपल्या अंतर घ्या थोडस. आणि पावलं जी आहेत ती आता आपल्याला उभी ठेवायची. पायाची बोटं जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पावलं आपण मागच्या मागे उभी केली असतात. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. खांदे रिलॅक्स. छातीचं प्रसारण होतंय आडव्या कक्षेत. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला, म्हणजे पोट पुढे येत आहे. बरोबर. ठीक आहे. मनीषाताई, तुम्ही आता इथेच थांबा. पुढची कृती करू नका. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा आणि डाव्या हाताने डावी टाच मागच्या मागे. मनीषाताई, तुम्ही फक्त कमरेवर हात ठेवून फक्त मागे थोडीशी मान देण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. आणि इथे थांबा. श्वास चालू. 5 4 3 2 1. उलट चाल करताना हळूहळू कमरेचा एक हात उजवा हात कमरेवर, मग डावा हात कमरेवर. दोन्ही हात खाली घ्या. पावलांचं माउंटन सोडून द्या. पावलं आता जमिनीकडे फ्लॅट करा. गुडघे जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून जाणीव आपल्या ताणलेल्या अवयवांकडे किंवा त्या स्नायूंकडे. कुठल्या भागावर ताण होता, कुठे जास्त प्रेशर होता, इकडे आपलं लक्ष. आणि श्वास घेतोय, सोडतोय. आता आपल्याला मार्जरासनला आपण कसं थांबतो, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात समोर घ्या. हा. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये आणि बघा, तपासून बघा की आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे का. म्हणजे आपले हात, मनगट, आपले गुडघे आणि पावलं एका सरळ रेषेमध्ये आहेत का हे आपलं आपण बघू. खांदे रिलॅक्स. आणि आपण आता इथे करणार आहोत टायगर ब्रीथिंग. श्वास घेत घेत आपल्याला आपली मान वर घ्यायची आहे. नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. अगदी सावकाश कृती. कुठेही घाई नाही. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. सावकाश मध्ये यायचंय. दोन्ही गुडघे जोडून घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. थोड्या वेळ डोळे मिटून घ्या आणि एक एक पाय सरळ करा. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय. एकेका पायाने वज्रासन जे आहे ते सोडून द्या आणि रिलॅक्स. मान मध्ये स्ट्रेच सोडून घेऊया. रिलॅक्स. सावकाश उभं राहायचंय. कुठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती घ्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडून. सावकाश. हा सावकाश. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात कमरेवरती. दोन्ही हात कमरेवर. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे मागे वळायचंय. मागची भिंत बघा. सेंटर. डावीकडे सेंटर. उजवीकडे सेंटर. डावीकडे सेंटर. हा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय आणि पुन्हा एकदा उजवीकडे. मागचा हात बघा. मध्यभागी. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे सेंटर. डावीकडे. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक. 1 2
3 4 5 आणि 6. थांब. 6 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. करूया आपण ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही पाय थोडस पावलामध्ये अंतर घ्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत आपल्याला दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. खांदे रिलॅक्स. आणि आता आपल्याला टाचा आपल्या जमिनीपासून वर उचलायचा. टाचा वर आणि जास्तीत जास्त स्ट्रेच उभ्या करूशे. ताण ताण. छान 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 प्रयत्न चालू आहे. परफेक्ट. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स व्हा. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. दोन्ही पाय जोडलेले किंवा किंचित अंतर. दोन्ही हात समोर घ्या जोडून. आपण नमस्कार कसं करतो तसे दोन्ही हात जोडून सरळ समोर. हा. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. श्वास घेत घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. आता इथे जास्त उभं राहता येत नसेल मनीषाताई तर तुम्ही चेअरवर बसून केलं तरी चालेल. चेअरवर बसा आणि करा. श्वास घेत घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत घेत हात वर. श्वास सोडत समोर. श्वास घेत वर. श्वास सोडत समोर. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत समोर. आता दोन्ही हात पुन्हा श्वास घेत घेत वर घ्यायचे. बघा श्वास घेत वर आणि श्वास सोडत साईडने खाली येतील. श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. नेताना समोरून वर जातील आणि खाली येताना साईडने खाली येतील. पुन्हा श्वास घेत समोरून वर. श्वास सोडत बाजूने खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत साईडने खाली. बरोबर. पुन्हा दोन्ही हात समोर आणि आता श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1. बरोबर. श्वास घेत मागे अगदी सावकाश. श्वास सोडत पुढे. 2. श्वास घेत मागे. श्वासाकडे लक्ष देऊन श्वास सोडत पुढे. 3. 3 वेळा झालं की थांबा आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. करूया आपण हिप रोटेशन. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. पावलामध्ये अंतर. पावलामध्ये अंतर. आणि आता सुरुवात करूया. आपली कंबर एकदा उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबून अँटी क्लॉकवाईज. डावीकडे पुढे उजवीकडे पाठीमागे. 1 2 3 बरोबर. 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. करूया आपण नी बेंडिंग. पुन्हा थोडस पावलांमधलं अंतर कमी करा. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता श्वास घेत घेत गुडघ्यातनं फोल्ड व्हायचंय आणि श्वास सोडत वर यायचंय. बरोबर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. लास्ट राऊंड. श्वास घेत खाली.
श्वास सोड तू वर. आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, गुडघ्याच्या वाट्यावर. करणार आहोत नी रोटेशन. आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. सावकाश वर आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्या. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर किंचितस. खांदे जमिनीकडे सैल सोडा. दोन्ही हात जमिनीकडे सैल सोडा. नजर समोर. आपली हनुवटी जमिनीला समांतर येईल. इथे आपल्याला स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. बॅलन्स सांभाळायचा आहे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. चेहरा शांत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. श्वास घेतोय सोडतोय. आता आपला डावा हात एकदम रिलॅक्स सोडा जमिनीच्या दिशेने. आणि फक्त उजवा हात आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्याने वरच्या डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. तर आता सुरुवात करूया. डावा हात एकदम रिलॅक्स. फक्त उजवा हात 10 अंश वर. मग 20 30 40 50 60 70 80 90. हाताचा तळवा सिलिंगकडे उजव्या हाताचा. आणि पुन्हा हात वर. आपल्याला 80 110 120 130 140 50 60 70 80 90. 180 डिग्री आपला उजवा हात वर आलेला आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. नजर एका बिंदूकडे स्थिर. डावी बाजू एकदम रिलॅक्स जमिनीकडे. डावी बाजू एकदम रिलॅक्स. खांद्यापासून हात जमिनीकडे सैल सोडलाय. डावा हात फक्त उजवा हात वरच्या बाजूने ताणलेला आहे. अगदी हातापासून ते पावलापर्यंत उजवी बाजू ताणली. आता हळूहळू उजव्या बाजूला बेंड व्हायला डाव्या बाजूला बेंड व्हायला सुरुवात कर. हलकासा साइडवर्ड बेंड. डावा खांदा रिलॅक्स. उजवी बाजू ताणली. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. उलट साल करा. हळूहळू पुन्हा मध्यभागी यायचंय. उजवा हात ज्या क्रमाने वर गेलाय त्याच क्रमाने खाली येईल. 180 डिग्री वर आहे तो आता 70 अंश खाली येईल. मग 60 मग 50 40 130 120 110 आणि 90. हात जमिनीत तळवा जमिनीला समांतर करा. आणि सावकाश पुन्हा एकदा खाली येऊ देत. 80 70 60 50 40 30 20 10 0. रिलॅक्स. उजवी बाजू थोडीशी जड आहे. डावी बाजू एकदम रिलॅक्स आहे. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. समत्वम योग उच्यते या श्लोकाप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजू बॅलन्स ठेवायच्या. आणि आता सुरुवात करूया. उजवी बाजू एकदम रिलॅक्स ठेवा. डावा हात टप्प्याटप्प्याने वर घेऊया. डावा हात 10 अंश वर. मग 20 30 40 50 60 70 80 90. तळवा सिलिंगकडे. आता 110 अंश वर डावा हात. मग 20 30 40 50 60 70 80 90. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. नजर एका बिंदूकडे स्थिर. उजवी बाजू रिलॅक्स. उजवा खांदा एकदम रिलॅक्स जमिनीच्या दिशेने साईड सोडला. आणि आता सावकाश उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजवी बाजू रिलॅक्स आहे. डावी बाजू ताणली गेली. नजर एका बिंदूकडे स्थिर. आणि श्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय. संपूर्ण स्ट्रेच डाव्या बाजूने. 5 4 3 2 1. उलट चाल. हळूहळू मध्यभागी या. डावा हात टप्प्याटप्प्याने खाली घेऊया. 180 डिग्री वर आहे तो आता 70 अंश बाजू. मग खाली 60 मग 50 40 30 20 10 म्हणजेच 90 अंशापर्यंत आलाय. आता तळवा
जमिनीला समांतर. आणि आता पुन्हा हात खाली येईल आपला 80 डिग्री, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून देऊया. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात समोर घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवलेत, दोन्ही हात समोर आहेत. आणि आता हळूहळू आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचं. हळूहळू बसायला सुरुवात करा. हाताचा सपोर्ट समोर आहेच. सावकाश सावकाश सावकाश. गरज असेल तर हाताचा सपोर्ट सोडून द्या आणि दोन्ही हात खाली जमिनीला टेकवून खाली बसा. सावकाश. मनीषाताई, तुम्हाला त्रास आहे गुडघे दुखीचा. सावकाश सावकाश. हळूहळू. जास्त स्ट्रेच नका देऊ. सावकाश खाली या. हळूहळू. दोन्ही पाय आधी सरळ करा. विश्रांती घ्या. विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. आपल्या पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर असेल. ठीक आहे. आता दोन्हीही हातांचे तळवे जे आहेत ते आपल्या कमरेच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेखाली. आता पाठदुखीचा त्रास आहे म्हणून आपण ही कृती करतोय. कोपरं जमिनीकडे सैल सोडलीये आणि ती जमिनीवरच आहेत. खांदे पण रिलॅक्स आहे. आणि आता श्वास घेत आपल्याला आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करायची आहे. श्वास घेत प्रेस आणि मग श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करा. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करा हातांवर. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचंय. हातांचा आधार जो कमरेच्या खाली आहे तो काढून घ्या. डावा पाय आपल्याला तसाच फोल्ड ठेवायचा आहे. फक्त उजवा पाय आपल्याला हळूहळू सरळ करायचा आहे वरच्या बाजूने आणि खाली करायचा आहे. उजवा पाय वर करा सरळ गुडघ्यातनं शक्य असेल तर आणि खाली करा. बरोबर. खाली घ्या. पुन्हा वर आणि खाली. बरोबर. पुन्हा सावकाश उजवा पाय वर घ्या. आपल्या हाताचा सपोर्ट द्या मांडीच्या इथे. तुमच्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे दोन्ही हातांचा सपोर्ट द्या. आणि उजवा पाय फक्त म्हणजे ते तुम्हाला सपोर्ट द्यायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी न सपोर्ट देता म्हणजे दोन्ही हात खाली शरीराजवळ ठेवून फक्त उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे आणि मध्यभागी आणायचा आहे. उजवीकडे मध्यभागी. हा बरोबर. उजवीकडे मध्यभागी. उजवीकडे मध्यभागी. आता पुन्हा आपल्या हातांचा सपोर्ट आपल्या मांडीच्या खाली किंवा शक्यतो मांडीच्या खाली द्या. गुडघ्याच्या खाली नको. खाली मांडीच्या खाली हाताचा सपोर्ट येऊ देत. हा येऊ देत. बरोबर. आणि आता फक्त गुडघ्यातून पाय गोलाकार फिरूया. एक तिथल्या तिथेच गुडघ्यातनं. 2 बरोबर. 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने पूर्ण पाय न हलवता फक्त गुडघ्यातनं गोलाकार. 1 2 3 4 आणि 5. छान. थांबा. आपल्या हाताचा सपोर्ट जो मांडीच्या खाली आहे उजव्या पायाच्या तो काढून घ्या. आणि उजवा पाय हळूहळू आधी सावकाश जमिनीवर टेकवा. सरळ असलेल्या स्थितीमध्ये आधी सावकाश जमिनीवर टेकवा. पूर्णपणे परफेक्ट. हा. आणि आता उजवा पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. जसा मगाशी आपण डावा पाय केला तसाच. हा. आणि आता डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे वरच्या बाजूने आणि खाली करायचा आहे.
पाय वर खाली, वर खाली, वर खाली. पुन्हा डावा पाय वर, आपल्या हाताचा सपोर्ट द्या तुम्ही मनीषाताई पायाच्या मांडीच्या मागे. बाकीच्यांनी आपले हात खाली जमिनीवरच असते. आणि आता जास्तीत जास्त डावा पाय डावीकडे आणि मध्यभागी. डावीकडे नेऊया, सेंटरला आणूया. बरोबर, डावीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. आता सगळ्यांनी हाताचा सपोर्ट मांडीच्या खाली द्यायचा आहे, मांडीच्या मागे द्यायचा आहे. आणि डावा पाय फक्त गुडघ्यातनं गोलाकार फिरवायचा आहे. सुरुवात करूया. 1, पूर्ण पाय न हलवता फक्त गुडघ्यातनं गोलाकार. 2, बरोबर. 3, 4, 5, विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. आपल्या हाताचा सपोर्ट जो मांडीच्या मागे आहे तो काढून घ्या. आणि एक एक आणि सावकाश डावा पाय सरळ करा, खाली खाली घ्या, गुडघ्यातनं सरळ ठेवून प्रयत्न करा आणि सावकाश जमिनीवर ठेवा. उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती, रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. करणार आहोत आपण आता पवन मुक्तासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून ते फोल्ड करायचे आणि आपल्या पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून द्या. पोटावरती प्रेशर येतोय, आपल्या मांड्या अजून पोटावरती दाबण्याचा प्रयत्न करा. मनीषाताई तुम्हाला फक्त एवढीच कृती करायची आहे, पुढची कृती करणं टाळायचं आहे. पवन मुक्तासन याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचा त्रास असेल तर तो कमी होतो. बद्धकोष्ठ म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तोही कमी व्हायला मदत होते. आपला ॲनसचा भाग जो आहे तो अगदी रिलॅक्स ठेवा. नकळत आपण ते स्नायू कॉन्ट्रॅक्ट करतो, पण ते एकदम रिलॅक्स ठेवा. संपूर्ण आपला ॲनसचा भाग एकदम रिलॅक्स, पेल्विस रिजन रिलॅक्स असेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा, डोकं मात्र वर उचलायचं नाही. पोटावरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष, खाद्य रिलॅक्स. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ दोन्हीही गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती थांबा. उलट चाल करताना डोकं खाली, हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय आधी हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. गळ्यापासून पोटापर्यंत जो प्रेशर होता तो रिलीज होतोय याची जाणीव. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचंय. पायाच्या टाचा आतल्या बाजूला, बोट बाहेरच्या दिशेला. खांदे जमिनीकडे सैल सोडायचे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडले आणि रिलॅक्स. 1 ते 2 श्वास थांबूया. बघा, त्यांना पाठदुखीचा त्रास आहे. आपण पाठीवर झोपल्यामुळे आपल्याला आपल्या मणक्यावरती खूप जास्त प्रेशर येतो. तो रिलीज होण्यासाठी आपण ही कृती करतोय. आणि आता करूया आपण सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती मागच्या मागे आपले दोन्ही पाय जोडून घ्या. पावलं जी आहेत त्याचे तळवे जमीन सिलिंगला समांतर.
दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ. हातांची तळवे सिलिंगला समांतर. कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या जवळ येते. हाताची पाचही बोटं जोडलेली आणि हाताच्या तळवे चेहऱ्याच्या एका रेषेमध्ये असतील. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. नजर सेलिंगकडे. हाताचा सोपट पूर्णपणे जमिनीवर. तोंड बंद. शक्य असेल तर डोळे बंद आणि श्वास चालू. पाय मागून जास्त ताणण्याचा प्रयत्न करा. छान. यथाशक्ती थांबूयात. 5, 4, 3, 2, 1. उलटचा. सावकाश आपलं पोट खाली येईल. छातीचा भाग खाली. गळा, हनुवटी, नाक आणि मग आपलं कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली. विश्रांती. रिलॅक्स. पायामध्ये अंतर. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये. कुठलाही झटका न देता अगदी सावकाश या. तुम्ही आता चेअरवर बसायला हरकत नाही मनीषा ताई. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. तर आपण आता प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. प्राणायामाच्या आधी कपालभाती किंवा दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन आपण करतो आणि त्यानंतरच प्राणायामाला सुरुवात करतो. तर आपण करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तन प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी. तर प्राणायाम करताना आपल्याला दोन किंवा गोष्टी म्हणजे श्वास ज्याला आपण घेतो त्याला पूरक म्हणतात आणि श्वास सोडतो त्याला रेचक म्हणतात. ब्रीद इन, इनहेल पूरक, ब्रीद आउट, एक्झेल रेचक. ठीक आहे. याच्या पुढे श्वास घेताना मी पूरक म्हणणार आणि श्वास सोडताना रेचक असं म्हणणार. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर आता सुरुवात करूया आपण कपालभातीने. आहे तो श्वास सोडूया. डोळे अलगद मिटलेले आहेत. हाताची दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर आहेत. खांदे कोपरे रिलॅक्स. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. पोट बाहेर येते किंचितस. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि यथाशक्ती 10 आवर्तन कपालभातीची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनात. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. श्वसन मार्ग मोकळा. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी प्राणायामाचा श्लोक इथे मी आपल्याला दाखवते. दोन्ही हात जोडून घ्यायचे. माझ्या मागोमाग प्राणायामाचा श्लोक आपणही बोला. प्राणस्तेदं वशे सर्वं, प्राणस्तेदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति,
विदेही नाही ती. डोळे अलगद मिटून घ्यायच्यात आणि आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात जी प्राणशक्ती आहे तिला आपण मनापासून वंदन करीत आहोत. हा श्लोक आपल्याला असं सांगतो की या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि चांगली संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या सगळ्यांच्या मनामधली अंतरंगातली प्राणशक्ती तिला मनापासून वंदन. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. असं म्हटलं जातं, ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की जर आपण योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळे रोग आपल्यापासून लांब राहतात, पण हाच जर आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्याला उद्भवतात. म्हणूनच आपण गेल्या आठवडा संपूर्ण वेगवेगळ्या श्वसनांची उजळणी केली किंवा तसा अभ्यास केला आणि आता आपण प्राणायामाला सुरुवात करत आहोत. तर आपल्याला प्राणायाम करताना उजव्या हाताची प्राणायाम किंवा अंगुली मुद्रा करायची आहे. तर ही कशी करता? अशा प्रकारे आपली जी पहिली दोन बोटं आहेत ती फोल्ड करायची, त्याची टोकं अंगठ्याच्या मुळाला लावून घ्यायची. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल आणि अंगठा ओपन असेल. तर ही तीन बोटं का ओपन आहेत हे मी तुम्हाला आता सांगते. लक्षात आली आहे ही प्राणायाम मुद्रा ग्रुपवरती मी शेअर करणारच आहे. तर उजव्या हाताची आपल्याला ही प्राणायाम मुद्रा करायची आहे. तर जेव्हा आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो किंवा सोडायचा असतो तेव्हा अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. म्हणजे आपण डावीने श्वास घेतो आणि सोडतो. जेव्हा आपल्याला उजवीने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे तेव्हा ही जी दोन बोटं ओपन आहेत त्याने डावी नाकपुडी बंद करायची. म्हणजे आपल्याला उजवी नाकपुडी आपली ओपन राहते, तिने आपण श्वास घेऊ शकतो आणि सोडू शकतो. लक्षात आलंय? म्हणून ही तीन बोटं ओपन, जेणेकरून आपल्याला एकाच हाताने कृती करणं सोपं जाईल. म्हणजे आपल्याला नाकपुड्या बंद करणं सोपं जाईल. म्हणून ही तीन बोटं आपली ओपन असतात. ठीक आहे. तर पुढचं एक महत्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे आपली जी उजवी नाकपुडी आहे तिला सूर्यनाडी म्हणतात आणि जी डावी नाकपुडी आहे तिला चंद्रनाडी म्हणतात. तर ह्या ज्या आपल्या नाड्या आहेत, जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपल्यामध्ये एक ऊर्जा असते, खूप सारी, म्हणजे आपल्याला बरंच काही करण्याची आपली स्थिती असते, एक वेगळाच उत्साह असतो आपल्यामध्ये आणि त्यावेळेला आपला डावा मेंदू ऍक्टिव्हेट असतो. आणि जेव्हा आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते, डावी नाकपुडी ही चंद्र नाडी आहे. चंद्र म्हणजे हा शीतलतेचा प्रतीक आहे, शांततेचा प्रतीक आहे. तेव्हा आपलं जेव्हा ही नाडी आपली ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपलं मन शांत असतं. थोडस आपण क्रिएटिव्हली विचार करत असतो. म्हणजे एक आर्टिस्टिक्स जी लोक असतात ना, म्हणजे ती अगदी शांत असतात. तर तो एक विचार असतो आणि जेव्हा आपला डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला उजवा ब्रेन काम करत असतो. आणि उजवी म्हणजे सूर्य. सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक आहे, त्याच्यामध्ये खूप सारी ऊर्जा, एनर्जी असते. तेव्हा आपण खूप सारे असे लॉजिकल जी गोष्टी आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सारं डोकं लावून काही गोष्टी करायच्या असतात, तर ते आपल्या ह्या आपला उजवी नाकपुडी जेव्हा ऍक्टिव्हेट असते, म्हणजे आपला डावा मेंदू जेव्हा ऍक्टिव्हेट असतो, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात असं सायंटिफिकली म्हटलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर इथे आपलं काम काय आहे, तर या दोन्ही नाकड्या ऍक्टिव्हेट ठेवणं, म्हणजे आपली उजवी आणि डावी नाकपुडी या बॅलन्स ठेवणं, समतोल ठेवणं, हे आपलं योग साधनेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून आज आपण बघणार आहोत की सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास. अभ्यास म्हणजेच काय, तर ज्या नाकपुडीने आपण श्वास घेणार म्हणजे पूरक, त्याच नाकपुडीने आपण श्वास सोडणार रेचक. आपण एक एक पायरी प्राणायामाची पुढे जात आहोत. आपण याच्या आधी प्राणायामाचे जे मूळ आहेत, म्हणजे जो बेसिक अभ्यास आहे तो केला आणि आता आपण थोडस वर जातोय. म्हणजेच एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा, हे आता आपण शिकणार आहोत. तर इथे आपल्याला डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा, जसं मगाशी मी दाखवलं त्याप्रमाणे. तर आता आपण करणार आहोत सूर्य अभ्यास. उजवीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा. दोन बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायचे, डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि डावीने
सॉरी, उजवीने आहे तो श्वास सोडा. त्या उजवीनेच खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. घेतलेला श्वास सावकाश सोडा. श्वास घेताना नकळत कपाळावर डोळ्यांवर आपल्याला ताण एक जाणवतो, तो तसा न करता चेहरा अगदी शांत ठेवा आणि यथाशक्ती श्वास घ्या. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. अजून एक राऊंड. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने आपण करणार आहोत चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. 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 शेवटचा वर. डावीने खोलवर दीर्घ पूरक आणि डावीने संथ रेचक. दोन्ही हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. एकदा आपण सूर्य अभ्यास केला आणि एकदा चंद्र. यामुळे आपल्या श्वसन मार्गामध्ये काही बदल झालेला आहे का, हे आपलं आपण तपासूया. ज्यांना बैठक बदलायची आहे त्यांनी बैठक बदलू शकतो. साधी मांडी घालायला हरकत नाहीये, किंवा पाठीवर पडून विश्रांती घेतली तरीही चालेल. आपल्याला जसं सोयीचं जमेल त्याप्रमाणे कृती. डोळे अर्गत मिटलेले आहेत. पाठीचा कणा तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या तिथे अगदी रिलॅक्स सोडून द्या. खुर्ची असेल तर तो खुर्चीच्या दिशेने सैल सोडून द्या. पाठीवर पडून झोपला असाल तर जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे अर्गत मिटलेले, चेहरा शांत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करा आणि बंद डोळ्यांनी आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे सैल करून घेऊया, रिलॅक्स करून घेऊया, शिथिल करून घेऊया. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत तिथे किंवा पाठीवर पडून झोपलेलो आहोत तिथे आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल. आपली दोन्हीही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग शिथिल करून घ्या. दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल. पोटातील आजूबाजूचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, छोटस हृदय शिथिल. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल. दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुजळं, पापण्या, भुवया, आपला भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल आहे. स्वस्थ शरीर. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. शांत मन आणि प्रसन्न चेहरा. श्वासाची गती संथ लयबद्ध आहे. विचारांची गती कमी आहे. आपण अशी कल्पना करूया
की मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मी माझं संपूर्ण आयुष्य औषधविरहित आणि व्याधीविरहित असंच व्यतीत करणार आहे. आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. थोडीशी हालचाल आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये. शरीर आणि मनाच्या सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी, आणि सुरुवात करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। ओम शांती शांती शांती. जोडलेले हात यथाशक्ती डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ओमच्या समोर समर्पण आणि शरणागत भाव. आपली साधना ओमला समर्पित. हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांत घर्षण. निर्माण झालेली अलगट संपूर्ण चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता, 5 वाजता. सॉरी. शुभरात्री. हरिओम. मीटिंग एंड करते.